हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आज आपण इथे ह्युमन रिसोर्स अकाउंटिंगचा बेसिक थेरॉटिकल पार्ट जो आहे तो कम्प्लीट करणार आहोत. आता ह्या थेअरीमध्ये ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग म्हणजे काय, ते बेसिक त्याचं मिनिंग काय आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे आणि त्याचे प्रॉब्लेम्स कसे असणार आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार. सो ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग मध्ये कन्सेप्ट ऑफ एच आर अकाउंटिंग, इम्पॉर्टन्स ऑफ एच आर अकाउंटिंग अँड देन फॉर्म्युला. First, we will see meaning of human resource accounting. So, management of any concern continuously strive hard for obtaining the maximum efficiency in order to measure the effectiveness of any firm. The normal method is to examine the financial statement. कोणतीही मॅनेजमेंट असू द्या, मग त्याच्यामध्ये मॅक्झिमम इफिशियन्सी आणणं खरं तर खूप गरजेचं असतं. And in order to measure the effectiveness of any firm, कोणत्याही ऑर्गनायझेशनचा इफेक्टिव्हनेस मेजर करण्यासाठी किंवा तो किती आहे ह्याचा अनालिसिस करण्यासाठी त्यांचे फायनान्शियल स्टेटमेंट जे आहेत हे नॉर्मली चेक केले जातात किंवा ते व्हेरीफाय केले जातात. These statements include balance sheets in which physical assets such as cash accounts, receivables, inventory and plant are recorded. मग आता या स्टेटमेंट्स मध्ये कॅश अकाउंट्स असतात, इन्व्हेंटरीज आहेत आणि प्लांट मशिनरी वगैरे रेकॉर्ड केलेले असतात. These statements normally do mention the productive capability of the workers or goodwill of the customers. The following variables do make firm superior to other firms. आता यातले काही जे एलिमेंट्स आहेत, व्हेरिएबल्स जे आहेत हे खाली दिले. फर्स्ट इज लेवल ऑफ इंटेलिजन्स अँड ऍप्टिट्यूड ऑफ पर्सोनल. मग त्या एच आर जो पर्सन आहे, ह्युमन रिसोर्स, बिकॉज ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग, मग इथे त्या पर्सनचा इंटेलिजन्स आणि ऍप्टिट्यूड जो आहे हा चेक केला जातो. नेक्स्ट इज लेवल ऑफ ट्रेनिंग ऑफ एम्प्लॉईज. मग त्या एम्प्लॉईजना कोणतं ट्रेनिंग दिलं जातं, त्याची लेव्हल काय आहे हे बघितलं जातं. Next is level of performance, target and motivation to achieve success for the organization. Next is quality of leadership. Then capability to use difference for purpose of innovation and improvement. इनोव्हेशन आणि इम्प्रुव्हमेंटसाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहेत, त्याचे डिफरन्सेस कोणते आहेत हे बघितले जातात. क्वालिटी ऑफ कम्युनिकेशन विदिन द ऑर्गनायझेशन. Next, effectiveness of decision making. Then ability to achieve cooperative teamwork, quality of control processes, capacity to achieve effective coordination, and lastly, ability to use experience and measurements to guide decision, improve operations, and introduce innovations. So these factors are not accounted for the balance sheet. Human resource accounting has developed an attempt to overcome this deficiency. सो हे फॅक्टर जे आहेत हे बॅलन्स शीट मध्ये घेतले जाऊ शकत नाही. आता जे आपण सगळे वरचे फॅक्टर्स बघितले, मध्ये इंटेलिजन्स असेल, ऍप्टिट्यूड असेल, क्वालिटी कंट्रोल प्रोसेस असेल, हे काही आपल्याला बॅलन्स शीट मध्ये कुठे फॅक्टर्स मिळत नाही. मग हे कुठे मेजर केले जातात किंवा कुठे त्याचं प्रॉपर कॅल्क्युलेशन होतं किंवा ते डेव्हलप कसे केले जातात, तर हे ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग मध्ये डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ज्या काही डिफिशियन्सीज आहेत, जे काही लॅकिंग आहे, हे ओव्हरकम करण्याचा प्रयत्न हा ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग मध्ये केला जातो. Next point is objectives. So HRA helps the organization to attain the following objectives. काही objectives आहेत की जे objective means purpose. की ह्या HRA चा basic purpose काय आहे? HRA enables the manager to get feedback, information on their performance in managing the human resource at their command. So it enables managers to get feedback information. त्यांचा परफॉर्मन्स कसा झालेला आहे किंवा त्याचा फीडबॅक काय आहे हे आपल्याला लक्षात येतं किंवा हे एक पर्पज आहे. द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय HRA इनेबल्स प्रॉपर डिसिजन मेकिंग बाय द मॅनेजर्स. मग आता इन्फॉर्मेशन जी काही HRA म्हणजे ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग मधून जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते दॅट वुड बी हेल्प फॉर डिसिजन मेकिंग. HRA facilitates accurate accounting in the return on total assets employed by the organization. So HRA, Human Resource Accounting, facilitate the accurate accounting. पण टोटल ऍसेट्स वरती रिटर्न किती आहे त्याचं ऍक्युरेट अकाउंटिंग जे आहे हे HRA मध्ये आपल्याला मिळतं. HRA provides the motivation to managers
इन ऑर्डर टू कन्झर्व द ह्युमन ऍसेट्स ऑफ द फर्म. आता याच्यामध्ये मॅनेजर्सला लक्षात येतं की ह्युमन ऍसेट्स किती आहे, त्यांना कसं मोटिवेशन लागणार आहे, हाऊ टू मोटिवेट देम, या सगळ्या गोष्टी HRA मध्ये बघितल्या जातात. इट प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन विच कॅन बी यूज टू स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग. मग याच्यामध्ये HRA मध्ये जी काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते दॅट वुड बी हेल्पफुल फॉर स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग. आपण कोणती स्ट्रॅटेजी तिथे रन करणार आहोत, कोणती स्ट्रॅटेजी चेंज करायला हवे, या सगळ्या गोष्टी HRA मध्ये लक्षात येतात. ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग मध्ये लक्षात येतं की काय गोष्टी करायला हव्या आणि काय गोष्टी आपल्याला ज्या डिफिशियन्सीज आहेत त्या ओव्हरकम करायला. इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय HRA इज युजफुल फॉर मॅनपॉवर प्लॅनिंग. आता HRA मध्ये जी काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते दॅट वुड बी हेल्पफुल फॉर मॅनपॉवर प्लॅनिंग. कोणत्या माणसाला कोणतं काम दिलं पाहिजे, त्याच्याकडे असणाऱ्या कॅपॅबिलिटीज कोणत्या आहेत, त्याच्याकडे ॲबिलिटीज काय आहेत, आणि त्या अकॉर्डिंगली त्याला काम जे आहे हे असाइन केलं जातं. सो इट विल बी हेल्पफुल फॉर मॅनपॉवर प्लॅनिंग. किती लोकांना मॅन्युफॅक्चरिंग मध्ये टाकायचंय, किती लोकांना मार्केटिंग मध्ये टाकायचंय, सो हे त्यांच्या ॲबिलिटीज वरती डिपेंड आहे. Next is HRA provides managers with a historical cost of recruiting, hiring, and training. Such information is useful for budgeting personnel cost. तर यामध्ये रिक्रुटिंग, हायरिंग, ट्रेनिंग याबद्दल इन्फॉर्मेशन आहे. हिस्टोरिकल कॉस्ट सुद्धा लक्षात घेतल्या जातात. आणि हे सगळं कशासाठी गरजेचं आहे तर बजेटिंग पर्सोनल कॉस्ट. एखाद्या व्यक्तीला हायर करून घेताना त्याला रेम्युनरेशन किती दिलं जाईल, किंवा किती लोकांना हायर करायचंय, त्यांना किती रेम्युनरेशन द्यायचं, या सगळ्या गोष्टी HRA मध्ये बघितल्या जातात. नेक्स्ट इज नीड फॉर ह्युमन रिसोर्स अकाउंट. मग आता का गरजेचं आहे ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग करणं? बिकॉज नो बॅलन्स शीट ऑफ ह्युमन रिसोर्सेस. आता नॉर्मली आपल्याला बॅलन्स शीट माहिती आहे, ज्याच्यात ऍसेट आणि लॅबिलिटीज फक्त असतात. पण ह्या बॅलन्स शीट मध्ये कुठेही ह्युमन रिसोर्स नसतात, किंवा इथे जे ह्युमन रिसोर्सेस आहेत त्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन बॅलन्स शीट मध्ये ऍज सच तेवढी नसते. बिकॉज ह्युमन रिसोर्सेसची इन्फॉर्मेशन ही बरीचशी क्वालिटेटिव्ह मध्ये जाते. सो HRA गरजेचं आहे बिकॉज कुठल्याही प्रकारे बॅलन्स शीट मध्ये ह्युमन रिसोर्सेस त्याच्यात नाहीये. सो नो बॅलन्स शीट ऑफ ह्युमन रिसोर्सेस. नेक्स्ट, नो रेकॉर्ड ऑफ ह्युमन रिसोर्सेस. ह्युमन रिसोर्सेसचे कुठेही रेकॉर्ड ठेवलेले नाहीयेत, आणि म्हणून ह्युमन रिसोर्सचं अकाउंटिंग करणं गरजेचं आहे. बिकॉज त्यामध्ये त्याचे रेकॉर्ड ठेवले जातात, त्याचं रेम्युनरेशन दिलं जातं, ओव्हरऑलच त्यांना काय काय गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत, त्यांच्या कपॅसिटीज काय आहेत, त्या सगळ्या गोष्टी कळतात. नेक्स्ट इज नो इन्फॉर्मेशन इज कन्व्हेन्शनल अकाउंटिंग. इथे कुठलीही अशी कन्व्हेन्शनल इन्फॉर्मेशन त्यांची रेकॉर्ड केलेली नाहीये. देन कॉस्ट ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. ह्युमन रिसोर्स एखादा फ्रेशर असेल तर त्याला ट्रेनिंग देण्यासाठी, त्याचे डेव्हलपमेंट करण्यासाठी किती कॉस्ट इन्कर्ड होते, आणि त्यावरून अकाउंटिंग किती व्हायला पाहिजे, कशा प्रकारे केलं जाईल, यासाठी HRA गरजेचा आहे. नेक्स्ट इज डिस्क्लोजर इन फायनान्शियल स्टेटमेंट. सो इथे फायनान्शियल स्टेटमेंट जे आहे हे लक्षात यावं, HRA अकाउंटिंग करून इथे लक्षात यावं की ह्युमन रिसोर्सेसना किती तिथे अमाऊंट द्यावी लागते, किंवा काय काय गोष्टीचा खर्च होत आहे, या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि ह्याचं कुठेतरी अकाउंटिंग ठेवणं किंवा ह्याचे फायनान्शियल डिस्क्लोजर होणं सुद्धा गरजेचं आहे, आणि म्हणून ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग हे केलं जातं. नेक्स्ट इज मॉडेल्स ऑफ HRA. आता ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग मध्ये मॉडेल्स कोणकोणते आहेत? आता इथे दोन अप्रोचेस आहेत. फर्स्ट इज कॉस्ट बेस्ड अप्रोच अँड सेकंड वन इज मॉनिटरी व्हॅल्यू बेस्ड अप्रोच. फर्स्ट, कॉस्ट बेस्ड अप्रोच मध्ये काही कॉस्ट ज्या आहेत ह्या इन्क्लूड केलेल्या आहेत किंवा त्या जास्त फोकस केल्या जातात. फर्स्ट वन इज हिस्टोरिकल कॉस्ट, नेक्स्ट इज रिप्लेसमेंट कॉस्ट, थर्ड वन इज अपॉर्च्युनिटी कॉस्ट, अँड लास्ट इज स्टँडर्ड कॉस्ट. सो ह्या कॉस्ट बेस्ड अप्रोच मध्ये हिस्टोरिकल, रिप्लेसमेंट, अपॉर्च्युनिटी अँड स्टँडर्ड कॉस्ट ज्या आहेत ह्या कन्सिडर केल्या जातात. नेक्स्ट इज मॉनिटरी व्हॅल्यू. आता मॉनिटरी व्हॅल्यू बेस्ड अप्रोच मध्ये लिव्ह अँड श्वेट्स मॉडेल, देन एरिक मॉडेल, देन मोर्स मॉडेल, देन जगी अँड लिव्ह मॉडेल, ह्या मॉडेल्स ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. आता ह्यातली लिव्ह अँड श्वेट्स मॉडेल जे आहे हे आपल्याला ऍक्च्युली अकाउंटिंग साठी आहे. म्हणजे आपल्याला जे पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे त्याच्यामध्ये लिव्ह अँड श्वेट्स मॉडेल जे आहे ते लर्न करायचं आहे.
आता याचा आपण फॉर्म्युला बघूया. द लिव अँड श्वर्ट्स मॉडेल. दिस मॉडेल हॅज बीन डेव्हलपिंग बाय लिव अँड श्वर्ट्स in 1971. As per this model, value human resources is decided as follows. So step number first is to classify the employees into different groups based on their age and skill. आता इथे लिव्ह अँड स्वर्च मॉडेल मध्ये काय केलं जातं, तर फर्स्ट स्टेप मध्ये एकतर त्यांच्या एज नुसार त्यांचे ग्रुपिंग केलं जातं आणि स्किल नुसार सुद्धा. मग काही स्किल्ड वर्कर्स आहेत, काही अनस्किल्ड आहेत. सो याच्यामध्ये ह्या कॅटेगरी वाईज त्यांचं कॅटेगरायझेशन केलं जातं. नेक्स्ट स्टेप इज टू डिटरमाइन द ॲव्हरेज अॅन्युअल अर्निंग्स फॉर व्हेरियस एज ग्रुप्स. मग आता यांचं अॅन्युअली अर्निंग किती आहे त्या पर्टिक्युलर एज ग्रुपसाठी हे सेकंड स्टेप मध्ये बघावं लागतं. थर्ड वन, कॅल्क्युलेट द टोटल अर्निंग ऑफ ईच ग्रुप अप टू रिटायरमेंट एज. आता ते जे अर्निंग आपण बघितलं होतं ते रिटायरमेंट एज पर्यंत किती आहे हे बघितलं जातं आणि त्याचं रिटायरिंग एज सुद्धा महत्वाचं आहे. नेक्स्ट इज डिस्काउंट द टोटल अर्निंग्स ऍट द कॉस्ट कॅपिटल. त्यांचा डिस्काउंट रेट जो आहे हा बघितला जातो. अँड लास्ट स्टेप इज टोटल ऑफ व्हॅल्यू अराइव्ह ऍट द व्हॅल्यू ऑफ ह्युमन रिसोर्स. टोटल व्हॅल्यू जी आहे ही काढली जाते. आता याचा फॉर्म्युला कसा आहे. व्हॅल्यू ऑफ इंडिव्हिज्युअल आर इयर्स ओल्ड इज इक्वल टू into bracket individuals annual earning, that is for R. इंडिव्हिज्युअल्स अॅन्युअल अर्निंग तिथे इंडिकेट करण्यासाठी इथे आय रेकॉर्ड केलेला आहे आणि ब्रॅकेटमध्ये टी डिव्हायडेड बाय 1 + R%. आता आर म्हणजेच काय, तर डिस्काउंट रेट. आता इथे R% म्हटलं तरी चालतं किंवा आर म्हटलं तरी चालणार. सो 1 + R%, जे पर्सेंटेज दिले असेल 10%, 20%, ते इथे आरच्या जागी घ्यायचे टू दी पॉवर टी मायनस आर. दॅट इज रिटायरिंग एज मायनस प्रेझेंट एज. म्हणजे रिटायरिंग एज जर दिलेलं आहे त्यातनं प्रेझेंट एज त्याचं मायनस करून घ्यायचं आहे. देन यू विल गेट द प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर. इथे पॉवर आपल्याला मिळणार आहे आणि या फॉर्म्युलामध्ये अमाऊंट पुट केल्यानंतर आन्सर मिळणार आहे फायनल. नेक्स्ट इज बेनिफिट्स. बरं, हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे, हा बाय हार्ट झाला पाहिजे, हा बाय हार्ट करून टाका. Benefits, it has the following benefits. Performance of employees in different departments can be compared. आता ह्याचे बेनिफिट्स काय असतील तर एम्प्लॉईजचे परफॉर्मन्स जे आहेत डिफरंट ग्रुप्सचे ते आपल्याला कम्पेअर करता येत. नेक्स्ट आहे कॉम्पन्सेशन इज ऍज पर द नेटवर्थ ऑफ एम्प्लॉईज. जे कॉम्पन्सेशन आहे त्याचं ते कशाप्रमाणे असणार आहे तर त्या एम्प्लॉईचं नेटवर्थ किती आहे त्याच्यावरून कॉम्पन्सेशन त्याचं असेल. नेक्स्ट, इट हेल्प्स टू आयडेंटिफाय व्हॅल्युएबल एम्प्लॉईज. लक्षात येतं याच्यातनं की व्हॅल्युएबल एम्प्लॉईज किती आहेत. नेक्स्ट इज इन्फॉर्मेशन इज जनरेटेड कॅन बी हेल्पफुल फॉर डिसिजन. आता यातनं मिळालेली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती डिसिजन मेकिंग साठी खूप जास्त गरजेची आहे. आता यामध्ये लिव्ह अँड स्वर्च मॉडेल याच्यामध्ये हा फॉर्म्युला महत्वाचा आहे आणि ह्या फॉर्म्युलावर बेस्ड काही प्रॉब्लेम्स जे आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चर्स मध्ये बघणार आहोत. इथे आपला थिअरिटिकल पार्ट हा संपलेला. थँक्यू.